हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, तलाठी भरती 2022 या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण इतिहास या विषयावरील महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहे. यामध्ये आपण आत्तापर्यंत झालेले तलाठी परीक्षा या तलाठी परीक्षेमधील इतिहास या विषयावरील सर्व महत्त्वाचे प्रश्न, जे प्रश्न वारंवार परीक्षांमध्ये रिपीट झालेले आहेत, ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे. सो आजचे लेक्चर तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. सो लेक्चर शेवटपर्यंत पहा. चला तर वेळ न घालवता लेक्चर स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे कोणास संबोधले जाते? ते संबोधतात लॉर्ड रिपन यांना. त्यानंतर अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी. यानंतरचा प्रश्न पहा, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हे कोणाचे ब्रीद वाक्य आहे? बहिष्कृत हितकारणी सभेचे. त्यानंतर पहा, डॅश डॅश यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. ती कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले यांनी. आणि कधी केली? 1905 साली केली. ओके. त्यानंतरचा प्रश्न, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या लोकप्रिय राष्ट्रगीताचा रचयिता डॅश डॅश हा होय? मोहम्मद इक्बाल हा आहे. त्यानंतर पहा, संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना डॅश डॅश पासून सुरू करण्यात आली. 1881 पासून सुरू करण्यात आली. आणि पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोने सुरू केली होती. व्हायसरॉय लॉर्ड मेयोने सुरू केली होती. आणि संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना म्हटलं तर ते किती असेल? 1881. त्यानंतर पहा, सतीबंदीच्या चळवळीमध्ये डॅश डॅश यांनी मुख्य भूमिका बजावली. तर ती बजावली राजा राममोहन रॉय यांनी. यानंतरचा प्रश्न आहे, मलकापूर नरनाळ्याच्या सरकारची राजधानी होती असा उल्लेख डॅश डॅश या ग्रंथात आहे. तर तो उल्लेख कशात आहे? ऐन-ई अकबरी या ग्रंथामध्ये आहे. त्यानंतर पहा, डिवाइन लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ते आहे अरविंद घोष यांचे. त्यानंतर पहा, ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. तर पहा, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जाते. यानंतर पहा, आदिवासी समाजाने पर्यावरणासाठी केलेले आंदोलन डॅश डॅश हे होय? चिपको आंदोलन. समोरचा प्रश्न, औद्योगिक क्रांती प्रथम कुठे झाली? ती झाली इंग्लंडमध्ये. पुढे पाहू, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1857च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा कोणी केला होता? वि. दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी केला होता. पहा, प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली. तर दुसरे कोण होते? तर दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली. मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या लेक्चरला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढे पहा, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी यांनी लिहिला. त्यानंतर विधवांच्या शिक्षणासाठी डॅश डॅश यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले. महर्षी कर्वे यांनी. पुढचा प्रश्न आहे, पवनार आश्रम कोठे होते? होते आहे वर्धामध्ये आहे पवनार आश्रम. त्यानंतर पहा, इसवी सन 1966 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे डॅश डॅशची स्थापना केली. तर डॅश डॅशची स्थापना केली? ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली 1966 मध्ये लंडन येथे दादाभाई नौरोजी यांनी. त्यानंतर पहा, प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली? लोकहितवादी यांनी लिहिली. पुढचा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला? न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर मित्रांनो, कमी वेळात जास्तीत जास्त फायदा कसा होईल या उद्देशाने आपण हे लेक्चर घेतलेले. म्हणजे कमी वेळात आपण जास्त म्हणजे 100 प्रश्न आपण कव्हर करणार. सो एकदम फास्टली आपण हे प्रश्न कव्हर करतोय. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? द बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र. मूकनायक हे नियतकालिक डॅश डॅश यांनी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यानंतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. समोरचा प्रश्न, क्रांतिकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय डॅश डॅश येथे होय?
व्हँक्युव्हर, सिएटल, लाहोर या तिन्हीमध्ये नव्हते, त्यामुळे यापैकी नाही. तर ते होते सॅन फ्रान्सिस्को येथे क्रांतिकारी संघटना. गदर पार्टीचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे होते. त्यानंतर पहा 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे कशासाठी सभा आयोजित करण्यात आली होती? बैसाखी निमित्त. त्यानंतर पहा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. पुढचा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस यांनी डॅश डॅशची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांनी कशाची स्थापना केली रे? तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी. समोरचा प्रश्न आहे वंदे मातरम हे राष्ट्रगान डॅश डॅश यांनी लिहिले. बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या आनंदमठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगान लिहिलेले. त्यानंतरचा प्रश्न अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. पुढे पहा खालीलपैकी कोण आर्य समाजाच्या कार्याशी निगडीत नव्हते? कोण? लाला हंसराज, लाला लजपतराय, स्वामी श्रद्धानंद. हे तिघेही आर्य समाजाच्या कार्याशी निगडीत होते. फक्त स्वामी विवेकानंद हे याशी निगडीत नव्हते. त्यानंतरचा प्रश्न गुरुकुल ही शिक्षण संस्था डॅश डॅश यांनी स्थापन केली. गुरुकुल कोणी स्थापन केली? तर ही संस्था स्वामी श्रद्धानंद यांनी स्थापन केली. पुढे पाहू लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? दादाभाई नौरोजी यांनी. पुढचा प्रश्न डॅश डॅश हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. तर ते होते रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंदांचे गुरु. त्यानंतरचा प्रश्न महात्मा गांधींचा जन्म पोरबंदर येथे झाला. पुढे पाहू कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये डॅश डॅश येथे शिक्षण संस्थेची स्थापना केली. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये केली. त्यानंतर मध्ययुगात विज्ञानाची जी पिछेहाट झाली होती तिला खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत नव्हता? सम्राटांनी ग्रंथ प्रसारावर लादलेले निर्बंध, समाज जीवनावर धर्मसंस्थेचा असलेला पगडा, सरंजामशाही स्वरूपाची राजकीय व्यवस्था आणि समाजात ग्रंथ प्रामाण्याला प्राप्त झालेले महत्त्व. तर यामध्ये सम्राटांनी ग्रंथ प्रसारावर लादलेले निर्बंध हा मध्ययुगात विज्ञानाची जी पिछेहाट झाली होती तिला कारणीभूत नसलेला घटक आहे. त्यानंतर 26 ऑगस्ट 1852 साली मुंबईत बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली. खालीलपैकी कोणाचा या संस्थेच्या स्थापनेत सहभाग नव्हता? तर तो बाळशास्त्री जांभेकर यांचा सहभाग नव्हता. त्यानंतर पहा कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोणी स्थापन केली? राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केली. त्यानंतर आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत संघटित केले व विठ्ठल मंदिरासमोर खालीलपैकी कोणी प्राणांतिक उपोषण केले? तर ते साने गुरुजी यांनी. त्यानंतर ठक्कर बाप्पा यांनी डॅश डॅश क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केले आहे. आदिवासी कल्याण या क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केले ठक्कर बाप्पा यांनी. त्यानंतर डॅश डॅश यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते आप्पासाहेब पटवर्धन यांना. त्यानंतर सन 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? क्रिप्स मिशन भारतात आले त्यावेळी विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. ओके. त्यानंतर हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? महात्मा गांधी यांचे हरिजन साप्ताहिक. 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण? लोकमान्य टिळक. त्यानंतर भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? 1931 मार्च. त्यानंतर सविनय कायदेभंग म्हणजे काय? अहिंसक मार्गाने अन्यायी कायद्याचा भंग करणे म्हणजे सविनय कायदेभंग होय. त्यानंतरचा प्रश्न बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर अब्दुल लतीफ यांनी मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना केली. पुढे पाहू आदिवासींच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्प कोणी सुरू केला? अनुताई वाघ याने. मित्रांनो जरी लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक नक्की करा. पुढे पाहू गोपाळ बाबा वलंगकर या समाजसुधारकाने विटाल विध्वंसन या पुस्तकातून कशाचे खंडन केले? तर अस्पृश्यतेचे खंडन केले. पुढेचा प्रश्न भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला?
18 जुलै 1947 साली भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी मंजूर केला. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आली? 1936 मध्ये. त्यानंतर पहा, दादाबाई नौरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? दादाबाई नौरोजी यांना पितामहा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर असहकार चळवळीची सुरुवात कधी झाली? 1 ऑगस्ट 1920 मध्ये असहकार चळवळीची सुरुवात झाली. त्यानंतर वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले? अरविंद घोष. वंदे मातरम हे मुखपत्र अरविंद घोष यांनी सुरू केले. त्यानंतर पहा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? लॉर्ड कर्झन यांनी जाहीर केली. त्यानंतर 1936 साली महाराष्ट्रात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? फैजपूर येथे झाले होते. यानंतर पहा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यानंतरचा प्रश्न, इसवी सन 1916 साली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, या लेक्चरला लाईक करा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. पुढे पाहू, रयत शिक्षण संस्थेची स्थापना आपण पाहिलं, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. त्यानंतर औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग डॅश डॅश यांनी सर्वप्रथम प्रचलित केला? कार्ल मार्क्स यांनी. त्यानंतर डॅश डॅश या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला? तर तो 6 जून 1674 मध्ये झाला. पुढे पाहू, 1772 मध्ये डॅश डॅश या पेशव्यांचा मृत्यू झाला? 1772 मध्ये माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला. पुढे पाहू, सोलापूर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, कृष्णा सारडा या तिघांचा देखील सोलापूर सत्याग्रहात सहभाग नव्हता. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर असेल वासुदेव गोगाटे यांचा यामध्ये सहभाग नव्हता. पुढे पाहू, गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संघटना स्थापन केली. खालीलपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे? परमहंस सभा हिचे काम गुप्त पद्धतीने चालायचे. त्यानंतरचा प्रश्न, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिला महात्मा ज्योतिबा फुले यांनी. मग या प्रश्नाचे उत्तर असेल यापैकी नाही. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी होता? म्हणजे हे 4 समाज सुधारक आहेत. यामध्ये अल्पजीवी कोण होते? तर यामध्ये अल्पजीवी होते गोपाळ गणेश आगरकर. पुढे पाहू, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? वीरा शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, तर या लेक्चरला लाईक करा. पुढे पाहू आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत कोण? महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न आहे, अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरच्या हत्या केली. जॅक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? ते होते नाशिकचे कलेक्टर. पुढे पाहू, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. त्यानंतर पहा, सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचं नाव काय आहे? तर ते आहेत मदनलाल धिंगरा. पुढे पाहता, खालीलपैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे? बुधभूषण. त्यानंतर महाराष्ट्र दलित पॅंथरची स्थापना किती साली झाली? मे 1972 मध्ये झाली. त्यानंतर हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होते? तर तो होता कासिम रजवी. यानंतरचा प्रश्न, हैदराबाद संस्थानच्या मुक्ती लढ्यातील स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा कोण होते? गोविंदराव पानसरे हे होते. पुढे पाहू,
भारतीय सेनेने हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी केलेली लढाई डॅश डॅश या सांकेतिक नावाने ओळखली जाते. ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, या लेक्चरला लाईक करा. पुढे पाहू. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय आहे? व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव आहे. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात जमिनीचे 2 प्रकार मानले जातात. एक काळी व एक पांढरी. काळी म्हणजे डॅश डॅश आणि पांढरी म्हणजे डॅश. तर काळी म्हणजे शेतजमीन आणि पांढरी म्हणजे गावठाण जमीन. ओके. पुढे प्रश्न आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांना रयत शिक्षण संस्थेची स्थापना कराड तालुक्यातील डॅश डॅश या गावी 4 ऑक्टोबर 1911 रोजी झाली. तर ती काले या गावी झाली. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे. एक गाव एक पाणवठा ही चळवळ डॅश डॅश या समाज सुधारकांनी सुरू केली. तर बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली होती. पुढे पाहू. भारतीय घटना समितीचे पूर्णवेळ अध्यक्ष कोण होते? भारतीय घटना समितीचे पूर्णवेळ अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपरिक उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. कारण भारतीय कामगारांकडे आवश्यक तांत्रिक प्राधान्य नव्हते. भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले होते. भारतीय माल ब्रिटिश मालाची स्पर्धा करू शकला नाही. तर यामध्ये ब क यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा, भारतीय कामगारांकडे आवश्यक तांत्रिक प्राधान्य नव्हते, हे विधान बरोबर आहे का? भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले होते, हे देखील बरोबर आहे का? आणि भारतीय माल ब्रिटिश मालाची स्पर्धा करू शकला नाही. पहा, भारतीय माल ब्रिटिश मालाची स्पर्धा करू शकला नाही, हे विधान बरोबर आहे का? तर हे विधान बरोबर आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 फक्त क. पुढे पाहू. इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅश डॅश यांनी केली. तर ती केली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. पुढे पाहू. शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसची संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? लॉर्ड डफरिन यांनी बंदी घातली. पुढे पाहू. अहमदनगरची स्थापना अहमद निजामशाह याने डॅश डॅशमध्ये केली. तर 1490 मध्ये ती स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून इसवी सन 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय. तर न र फाटक. पुढचा प्रश्न आहे. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. तर तात्या टोपे यांनी. समोरचा प्रश्न. राष्ट्रसभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद डॅश डॅश यांनी भूषविले होते. गोपाळ कृष्ण गोखले यांनी. समोरचा प्रश्न. काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात चले जावचा ठराव संमत करण्यात आला आणि एका ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झाली. हा ठराव संमत झाला तो दिवस कोणता होता? तो दिवस होता 8 ऑगस्ट 1942चा. पुढे पाहू. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅश डॅश येथील तुरुंगात लिहिला. तो अहमदनगर येथील तुरुंगात लिहिलेला आहे. समोरचा प्रश्न. महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1927 साली. यानंतर पहा. आर्य समाजाची स्थापना कधी करण्यात आली? 1875 मध्ये. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण तलाठी भरती 2022 वर फोकस करून 2012च्या तलाठी भरतीपासून म्हणजे आत्तापर्यंत जेवढे तलाठी भरतीचे पेपर झाले त्या पेपरच्या परीक्षांमधील इतिहास या विषयाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या येथे कव्हर केले आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केले, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.